नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपले न्यूज. आता आपण तळेगाव दाभाडे येथील संभाजीनगर परिसरात आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता शांकभरी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन होत असते आणि आपण पाहू शकता देवीचं स्वरूप पण आहे. भरपूर गर्दी आहे, नुकतीच आरती झालेली आहे आणि मागं जर पाहू शकता महाप्रसाद या ठिकाणी आयोजन आहे. तर नक्की ते कसं आयोजन असतं ते आपण इथं जे काही सभासद आहे, जे पदाधिकारी आहे त्यांच्याकडे जाणून घेऊयात. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार, आपली ओळख सांगावी पहिले तर. मी अजय परदेशी पेंचकल मंडळाचा कार्यकर्ता. बरं, आता या ठिकाणच्या काळूबाईचं जो महाप्रसाद आयोजन आहे ते साधारण किती वर्षापासून चालू आहे? गेल्या 20-22 वर्ष झाले आम्ही कार्यक्रम करत आहे. बरं, यासाठी सहाय्यक कोण असतं किंवा मार्गदर्शन कोण आहे? सहाय्यक तसं पेंचकल मित्र मंडळ सरकार आणि राजे दाभाडे यांच्या सहकार्यानं आम्ही हे सगळं कार्यक्रम गेल्या 20-22 वर्ष झालं मी करतोय. बरं, या ठिकाणचे महाप्रसाद आयोजन करता तुम्ही, त्याचं नियोजन कसं ठरतं आणि किती महिन्यापासून म्हणजे कधी दिवसापासून? गणपती जसं विसर्जन होईल त्यानंतर आमचं पहिलं कार्यक्रम गणपतीनंतर हे पौष पौर्णिमा शंकर पौर्णिमाचा कार्यक्रम असतो महाप्रसाद. आम्ही काय करतो, लोकांकडनं घरी घरी जाऊन अन्नदान जमा करतो, त्याचा महाप्रसाद तयार करतो. आमचं दरवर्षी एक टार्गेट असतं, यावर्षी आपले लोक 1000 लोक जेवली, पुढचे 1200 एक अंदाज करून आम्ही त्यावेळेस दरवर्षी अन्नदान वाटत असतो. बरं, तर दिवसभरात इथं काय काय कार्यक्रम झाले? दिवसभरामध्ये आता कसं इथं लोकांचं पहिले आपला अभिषेक झाला देवीचा, त्यानंतर लोक येत्यांचं दर्शन, होम, त्यानंतर इथं जे अन्नदान, त्यानंतर आपलं भजन मंडळी, आता भजन होतं. त्या 2-4 कार्यक्रम आपण करतो दरवर्षी. साधारण महाप्रसाद किती लोकांनी लाभ घेतला असं असं काही? 2-4 लोक दरवर्षी जेवतात. बरं, ठीक. या ठिकाणची काळूबाई देवी आहे, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? ही जी काळूबाई मांढरदेवी काळूबाई हे जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारी. म्हणजे हिचं असं वैशिष्ट्य आहे की इथं 1 रुपया पण जमा होत नाही, पण शून्यातनं सुरुवात होती तर फार म्हणजे काहीच कमी पडत नाही. म्हणजे थोडक्यात महाप्रसाद जर करायचं असेल तर त्यावेळेस तुमच्याकडे 1 रुपया काहीच नसतो, पण सुरुवात झाल्यानंतर मात्र म्हणजे पोराने चालू केली सुरुवात तर देवीच्या कृपेने ऑटोमॅटिक सगळे येत राहतं. बरं, या ठिकाणी जो प्रसाद केला जातो ते व्यापारी वर्ग सुद्धा आहे का तळेगावातील? असं काही नाही, सगळे पोरच आहे, फक्त जे मित्रमंडळी आहे. मित्रमंडळ म्हणजे या ठिकाणचे काळूबाईचा जो भरला जातो तो फक्त पदाधिकारी जे आहेत ते स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या घरातून, स्वतःच्या खिशातून तो खर्च करून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करत असतात. सोबत आणखी काही कार्यकर्ते त्यांच्याकडे जाणून घेऊयात. सर नमस्कार, आपली ओळख सांगावी. माझं नाव अक्षय बारमू. बरं, मंडळाबद्दल आपल्याला काय सांगायचं किंवा जे काळूबाई देवी आहे त्या देवीचं जे कार्यक्रम भरला जातो महाप्रसाद किंवा इतर कार्यक्रम, याबद्दल आपण काय सांगाल? याबद्दल आता इथं लोकांचं खूप अन्नदान पण होतं आहे आणि आम्ही सहकार्य करतो सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि तसंच लोकांचे स्वतःच्या सोयीच्छेने पण लोक इथं अन्नदान करून जातात. बरं, ही जी तयारी केली ही कोणी केली? म्हणजे म्हणजे कार्यकर्त्यांनीच केली किंवा कधीपासून केली असं काय सांगता येईल का? ही 3 दिवस झाली ही तयारी करून आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. बरं, आपण काय सांगाल? नमस्कार, आपलं नाव सांगा. आपण काय सांगाल? नमस्कार, माझं नाव विजय परदेशी. हां, ही जी सगळी तयारी करतात ना, ही पोरं येऊन रात्र दिवस एक करून ही सगळी तयारी करतात आणि कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थित पार पाडावा यासाठी दिनरात्र प्रयत्न चालू असतात त्यांचे. बरं, तर मंडळाचं वर्षभर काय असतं, काय कार्यक्रम सांगता येईल का? आता पहिले आपण हेच देवीचं शंकरबाई पौर्णिमा आहे ना, म्हणजे नवीन वर्ष सुरुवात जानेवारीपासून होती. बरं, त्यानंतर गणेश जन्म होतो आपला, गणेशनंतर शिवजयंती एक होती, शिवजयंतीनंतर दिवाळी म्हणजे दीपोत्सव होतो, त्यानंतर नवरात्र एक होती आणि अजून कोजागिरी पौर्णिमा. बाकी सामाजिक उपक्रम होतात का, जसं अन्नदान किंवा आता हे तर झालं, हे महाप्रसाद झाला, परंतु बाहेर कुठेतरी असं काही जाऊन होतं ना, असं काय होतंय का? मध्ये पूर आलताना म्हणला 2-2.5 हजार लोकांना अन्नदान केलं तिथं. प्रत्येकाला पॅकेट आम्ही म्हणजे इथून पॅकेट तयार करून तुम्ही तिथं घरपोच केले होते? 2-2.5 हजार लोकांना पेपरमध्ये पण झालं होतं. बरं, आणखी हां बोला. आम्ही स्वतः जाऊन तिथं अन्नदान केलं, आम्ही पाठवलं नाही काही नाही, आम्ही स्वतः तिथं गेलो, स्वतः तिथली परिस्थिती बघितली आणि तसं जिथं गरज आहे तिथं आम्ही अन्नदान केलं. बरं, आणखी काय सांगाल? बोला. आणि इथं जर सहकार्य म्हणलं तसं अंजली राजे दाभाडेंचं खूप आहे, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम भरतो. म्हणजे इथं काहीच कमी पडत नाही, काहीच नाही, सगळं त्यांच्याकडून आम्हाला भेटतं. ओके, तुम्ही काय सांगाल? जसं ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्या मंडळाचे आहेत, आमचे किशोर पाटील, सचिन परदेशी यांनी आम्हाला वर्षानुवर्ष जसं आम्हाला सांगत आले, आपण हे कार्यक्रम करतोय, यांच्या असता आम्ही तो कार्यक्रम पुढे कंटिन्यू ठेवला. आता आमची असेच जे पुढे असतील ते आम्ही कार्यक्रम असेच कंटिन्यू चालू ठेवू. बरं, तुझं नाव काय रे? रुद्र वैरागी. बरं, आणि तुझी शाळा कोणती? आदर्श आहे ते. बरं, या ठिकाणी तू कुठं राहिलायस? जिजामाता चौकात खळदाळीमध्ये. तर या ठिकाणी तू ह्या मंदिरामध्ये किती वर्षापासून येतोयस? 12 वर्ष. 12 वर्ष झाली. मग तुला ह्यावेळेस कसं वाटलंय? खूप चांगलं आहे.
प्रसाद वगैरे कसा असतो? चांगला असतो. चांगलं या ठिकाणी आपण लहान मुलं जे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेतलं आहे. मंदिरातले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं तर काम चांगलंच आहे. शिवाय जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा साधारण 3 दिवसापासून त्यांनी स्वतः सगळी सजावट केलेली आहे. सध्या थंडीचं खूप काळ आहे, परंतु थंडी वाऱ्याची ऊन वाऱ्याची पर्वा न करता त्यांच्याकडनं अविरतपणे हे काम चालू आहे. आपल्यासोबत काही लहान पदाधिकारी त्यांच्याकडे जाणून घेऊयात. तुझं नाव सांग बरं. कृष्णा उमेश वैरागी. बरं, आता तू या ठिकाणी किती वर्षापासून येतोय मंदिरामध्ये? 1 वर्षात 1 वर्षाचा असताना तेव्हापासून येतोय? नाही 1 वर्षांनी येतोय. 1 वर्षानंतर? नाही, तू छोटा असताना कधी आलता? असं काय आठवते का तुला? छोटा होतं तेव्हा एकदा आलतं. बरं, मग तुला या ठिकाणी आता जो प्रसाद आहे खाल्लास तू? प्रसाद खाल्लास? कसा होता? छान होता. बरं, मग तुझं नाव सांग. सर्वश्री शलिंगळे. आणि शाळा कोणती? बालविकास. बरं, आता तू या ठिकाणी किती वर्षापासून येतोय? 4-5 झाले असते. 4-5 वर्ष. मग कसं वाटतं तुला इथं आल्यावर? चांगलं होतं. चांगलं नाही. तुझं नाव सांग बाळा. रुद्र वैरागी. मी आदर्श शाळेत आहे. मला हा प्रसाद खूप आवडला आणि जेवण पण भारी होतं. ओके, तुझं नाव सांग. अमित जाधव. मी परस्पर शाळेत आहे. मी इथं 5 वर्ष झालं येतो आणि मला इथला प्रसाद खूप आवडतो. बरं, तुझं नाव सांग. आयुष भोसले. मी जैन शाळेत आहे. इथाचा प्रसाद चांगला असतं. मंडळाची मुलं कशी आहेत? चांगलेच. कार्यक्रम चांगले असतात त्यांचे. तुमचं नाव सांगा. नाव समर्थ मंगेश वैरागी. मी इकडं 10 वर्ष आलो येतो आणि मंडळाची मध्ये असतो बरं. आणि दरवेळेस असतो इथं. बरं, आता या ठिकाणी सगळी मोठी मुलं दिसतात. लहान मुलांनी, तुमच्यासारख्या मुलांनी काही मदत केली का इथं? आम्ही त्यांना सगळं काम बिम करायला असायचं. मदत केलीस? ओके. तुझं नाव सांग बरं. माझं नाव कार्तिक देवटे. बरं, आता हे तू किती वर्षापासून येतोय मंदिरामध्ये? लहानपणी वाजता येतो. बरं, तर ह्या ठिकाणी जो प्रसाद वगैरे असतो किंवा महाप्रसाद आयोजन म्हणा किंवा इतर काय कार्यक्रम असतात, कसं वाटतं? चांगलं वाटतं. म्हणजे लोक आवर्जून येतात उलट मंदिरात. बरं, मग तू किती वर्षापासून इथं काय काम करतोस? मी इथं म्हणजे लोक दर्शनासाठी वगैरे येतात ना, त्यांनी ओटी वगैरे ठेवलेली देवाची इथं ठेवतो. चरणाची स्पर्श करून बरं ठेवते तिथं. बरं, सकाळपासून किती वाजल्यापासून इथं असतो? आता आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून आहे. सकाळी 7 वाजल्यापासून इथंच आहे. या ठिकाणी जे लहान मुलं आहेत ते मंदिर गाभाऱ्यात आहेत. लोकांना भाविकांच्या दर्शनासाठी थोडक्यात सुविधा व्हावी यासाठी त्यांच्याकडनं मदत केली जात आहे. आणि सकाळी 7 वाजल्यापासून हा मुलगा आतमध्ये आहे. त्याचे काही मित्रमंडळसुद्धा इथं आहे, ते सुद्धा मदत करतात आहे. आज शाळेला का शाळेतून जाऊन सुद्धा आले असेल किंवा दांडी पण मारली असेल, परंतु यांचं काम हे खूप चांगलं आहे.
आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेऊया. सर नमस्कार, आपलं नाव सांगावं. मी मनोज अशोक केदारी, फ्रेंड्स क्लबचा कार्यकर्ता. बरं, आता या ठिकाणी मला एक सांगू शकता का की समजा साधारण 20-25 वर्ष मंदिराला झाली, परंतु जुन्या आठवणी तुम्हाला काय सांगता येतील? जुन्या आठवणी सांगतो. आम्ही सगळी पोरं 5वी 3री 4थीला असताना बरं हे मंदिर असं बारीक होतं. बरं, म्हणजे असंच होतं, पडत्या मंदिर होतं. मग त्यानंतर पोरांनी इथं येऊन सगळं बघितलं. मग त्याच्या पोरांनी ठरवलं पौर्णिमेला आपण कार्यक्रम करू. मग तिथून मग त्याची प्रगती होत गेली हळूहळू.
बरं, पहिला हा परिसर कसा होता? म्हणजे इथं या ठिकाणी घाट भरायचा म्हणजे असं? इथं घाट भरायचा, तिथं सगळे खड्डे खुड्डे जंगल टाईप होतं सगळं. बरं. त्या पोरांनी आपल्या थोडं 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 करून सगळं हे मंदिर आहे ना लय एकदम बारीक होतं पडता का. मग पोरांनी ते बांधून मग ह्या कट्टा वाढवला थोडा, कट्ट्यानंतर इथं पूर्ण असं डबकं होतं. बरं. म्हणजे सगळी घाणबीण होती. मग ते पोरांनी काढून मग हा पुढचा पायाभरणी केली. या ठिकाणचे पदाधिकारी आहेत ते सांगतात की साधारण 20-25 वर्षापूर्वी हे ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस इथे यायचे, त्यावेळेस एकदम म्हणजे साधारण फक्त एक खड्डा किंवा एक काहीतरी ओसाड जागा होती. त्याच्यानंतर मात्र इथं जे कार्यकर्ते आज समोर आपल्या समोर जे दिसतात हे लहानपणापासून या ठिकाणी राबून आज त्यांनी एक सुंदर असं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि संपूर्ण तळेगाव भागातील नागरिक या ठिकाणी शांकभरी पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसादाला येत असतात.